ती बस होती किती वाजता? रात्री 2ला. आणि आम्ही आलोय कधी आता दुपारी 2:55 आलोय, पण रातच्या वेळी दुपारी आलोय. नाही कॉन्ट्री मध्ये बरमुड आहे. काळ घ्या काळ माय का काळा आहे म्हणून पांढरा घेतो. 20% संपला असं. 7 गुणिले 6 पैसे तू शिवले नाही काढा काढा. शिवला पैसे बघ किती 4-5 पैसे पुण्यातून जाते आपण बाहेर, तिथे गेला तिथं बघता येईल. लोक मग खर्च केलाय पण नाद केला पण वाया नाही गेला. धरू तुला धरू. 3,500 मगाशीच बोललोय 150 ला घेतला रे. मी आता गॉगल काढणार सारखे व्हिडिओ गॉगलच नाही काढणार. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आपली ट्रिप चालली आणि आपण 7-8 दिवसासाठी थोडं बाहेर चाललोय. आणि आपण चाललोय कुठं ते पुढे ब्लॉग मध्ये सांगतो, पण त्याच्या आधी कपडे आवरून घेतो. आधीच मरणाचा उशीर झालाय आणि त्याच्यात 10-12 मित्रांचा फोन आलाय. गेला भरायला सुरुवात तर केली, पण बॅगीची साईज बघून हसायलाच आली. 2 शर्ट आणि 2 पॅन्टी टाकल्यात आणि बॅग बघा हाऊसफुल झाल्यासारखी वाटायला लागलीत. इकडे एक कप्पा येऊ मला माहितच नव्हता, तर मम्मीने सांगितलं तेव्हा मला कळले शिव कप्पा. ह्याच्यात पण अजून वस्तू टाकायच्यात. आधी पण इकडे टाकून घेतो सगळं. शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी केलीत मम्मीने न्यायला. मम्मीला मीच म्हणलो अशा डब्यात दे की खाऊन झालं तुझी डबा तिकडच्या तिकडे फेकून देता येते आणि मग वागवाय नाही लागायचं. तर मग मी तसंच केलंय ते भरलंय. ते सगळं बॅगेत भरायचं आणि मग बालाजी प्रभूंच्या दर्शनासाठी घरून लगेच त्यांच्या मंदिराकडे प्रस्थान करायचं. तर आहे ना सगळी मेन जी कपडे होती ती या बॅगेत भरून झाल्यात. आता फक्त जी महत्त्वाची वस्तू आहे त्याच्यात भरायच्यात. ट्रॅकसूट बिकसूट आपली टावेल बिवेल हे बॅगेत ठेवायचे वरच्यावर, म्हणजे घ्यायला बरं पडेल. आणि हे डायरेक्ट आता बालाजीत गेल्यावर उघडायचं. बुडो जाऊ का बप्पे जाऊ. चाललो आता कोल्हापूरला. तर आठवड्यात येणार डायरेक्ट. जातो अबे चल. तर ट्रिपला जायचा टाइम झालाय, पण ट्रिप एवढी मोठी आहे की घरून पावलं निघत नाही. आता सगळं आवरून निघून झालंय, आता निघायचंय. आता घरून निघू आपण. असं कुठं जायचं असलं की जायची नसेल कुठं बाहेर निघू वाटत नाही. असं पटकेच घराबाहेर बाहेर निघत नाही. आता कुठंतरी जायचं म्हणलं कुठून तरी निघत नाही. सगळं आवरले. आता सोन्याची गाडीवर बसू आणि आठवड्याने 7 तारीख घरी चालू देवाचं दर्शन. हा ऍक्टिंग बिक्टिंग मी फोन केल्याशिवाय राहील का? तर चला जाऊ का? तू टॉम न मारतोय का खरं म्हणतोय? जाऊ का? जाऊ बापा चला. पैसे दिले का नाही? तू आहे ना संग शेट असं काय द्यायचं काम आहे? फोन कर. हा काहीच निघाले. ट्रॅफिक नाही लागला असंच कधी वांदर नाही. 12:30 वाजलेत आणि आम्हाला 1 वाजता इथून निघायला लागेल. तेव्हा आम्ही 2 वाजता ट्रेनच्या टायमापर्यंत आहे ना पुणे स्टेशनला पोहोचणार. आता कसं होईल काहीच कळा ना. तिथे बस स्टॉपला आली असते आणि मी तर ट्रॅफिक मध्ये अजून गुंतलोय. स्टेशनवर आलोय. मला वाटलं मलाच यायला उशीर झाला असं, पण ही अजून पण मागे ही म्हणजे अजून यायला 5-10 मिनिटं लागते आणि कुठं गुंतले ट्रॅफिक मध्ये. बरं झालं मी तर टाइम आहे, मला काही टेन्शन नको त्यांच्याकडून. तर पोरा आल्यात आणि इथं बस तर आहेच, कारण की आपण आता बस स्टेशनला आहे. मग आता ह्या बसमध्ये बसू आणि रेल्वे स्टेशनला जाऊ. तर आम्ही बसमध्ये बसलो होतो तरी आमच्या हृदयात नुसतं दागदाग चालू होता. आणि ते का आता आमची रेल्वे 2ची होती आणि 1 वाजले तरी आम्ही बसमध्ये होतो. थोड्या उशीर वाचून आमची रेल्वे निघून जाईन असं आम्हाला वाटत होतं. म्हणून रेल्वे आता कुठे आहे हे मोबाईल वरती मित्रांनी चेक केलं तर ते बघून हृदयाचं ठोकच बंद झालं. कारण की रेल्वे कधीच महाराष्ट्राच्या बाहेर गेली होती आणि रातची रेल्वे आणि आम्ही दुपारी तिथं स्वारी केली होती. तर माझी रेल्वे 12 तासापूर्वी निघून गेली. त्याचा आम्ही हाशा केला आणि मला टेन्शन काय चाललं माहिती, माझी चप्पल तुटली. त्याचं ती बस होती किती वाजता? रात्री 2ला.
आणि आम्ही आलोय कधी आता दुपारी 2:55 आलोय, पण रातच्या वेळी दुपारी आलोय. त्याच्या कस काय हिशोब लावला तो असा. मग आता जायचं कसं ह्याचा पहिला विचार करू आणि रेल्वे स्टेशनला जाऊन काही जुगाड होते का नाही ते आधी बघू. बाळाशेठ काय तुमचं आता येतो निवांत काय तू. आपली ट्रेन आता अर्ध्या रस्त्याची आमची ट्रेन आम्ही आता एअरपोर्ट हे रेल्वे स्टेशनवर आलो. तिथं जाऊन विचारा म्हणा आमची ट्रेन किती वाजता. दाखवा तिकडे जाऊन म्हणा ट्रेन किती वाजता जाय. तेजस एखादा तास लेट असतो तर पुढच्या स्टेशनला गेलो असतो. आता कुठं जात आता डायरेक्ट जागावर जायला लागेल. मग तुम्ही पण कधी असं कुठं पोचायला लेट झालता का? झाला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. होते का काय होतंय का कस काय कस काय होईल. आलो मी त्या मला तर आता असं वाटते दुसरी ट्रेन भेटत पर्यंत आम्हाला पण असं स्टेशनवरती झोपायला लागते काय नो. होते का नियोजन. हो भेटते तिकीट AC रात्री 12ला आहे. पण कुठून मग कन्याकुमारीलाच जाऊ डायरेक्ट. जाऊ दे आता भेटलेच तिकीट तर कन्याकुमारीला जाऊ. आणि 9 तारखेला अरे होईन 9 तारखेपर्यंत आपण माघारी येईन की. हो ऐका ना कन्याकुमारीला आपण 7 तारखेला पोहोचन. 8 तारखेला लगेच रात्री रिटर्न. 9 तारखेला बालाजी दर्शन करून डायरेक्ट घरी. मग जाऊ दे ना देवाची इच्छा आपण कन्याकुमारीला जाऊ. मग जाऊ होय देवाची इच्छा आहे कन्याकुमारीला जाऊ तर जाऊ. गोविंदा गोविंदा. हे तिकिटाचं झालं ना 20-20 रुपये कमी केले. हे तिकिटाचं 20-20 रुपये दिलंय म्हणले करू आपण. हो पाडू नका आठवण राहू द्या पुढच्या वेळेस बघाय होईल. ही फाटली ना लय आलो होईल. रात्री 12 वाजता आहे ना तिकीट आहे. चला कन्याकुमारीला लय बघायला आहे. बघू तिथे गेलो जे असेल ते बघू. तर रातचं 12:30चं तिकीट भेटतंय. पण आमचं अजून एक खंबीर व्यक्तिमत्व यायचं राहिले म्हणजे एक मित्र यायचं राहिले. मग ते आल्यावरती बघू ते काय म्हणते ते. नमस्कार अण्णा. आपल्याला आता कन्याकुमारीला जायचंय. कन्याकुमारीला रात्री 12ला ट्रेन आहे डायरेक्ट कन्याकुमारी. चला की कन्याकुमारीला चला. सगळे नंबर दिले डायरेक्ट वर जाऊन तिकीट मी नाही बघितली तिकीटाचं. मीच पाहिलं होतं पण मला ना सकाळची वाटली म्हणजे आता दुपारची 2:55. अरे पण रातच्या 2ला कसली ट्रेन आहे. कॅन्सल तांतो काय चुकी नाही आपल्याला रात्र उठवायचं. गाडी पुढे 1 तास लेट झालेली यांनी मला तिकीट सोडली होती का तेव्हा मी यांना म्हणलं होतं रातची ट्रेन आहे. म्हणले नाही दुपारचीच ट्रेन आहे. आपली काय चुकी नाही शाळा कमी झाली आपली. वाजता पोहोचल जाऊ की कन्याकुमारीला. 9 तारखेला बालाजीत येऊ. 9 तारखेला बालाजीत येऊ. जाऊ 9 तारखेला बालाजीत येऊ. 10 तारखेला रात्री रिटर्न ये. असं आता हे झालेलं आहे तसं असा काय 5-6 तास घालायचं. हा 5-6 तास असं जाते. ते पण अजून फिक्स आहे. वरती गेल्यावर आता कुठे जायचं फॉर्म लागेल. काय म्हणते किती 2,000. मग हे 1000चं काढायचं का कन्याकुमारी. कन्याकुमारी कुठे चालू ना इथं बसू नियोजन लावू काय कर. चला या कन्याकुमारीत काय बघण्यात बघा ते बघू. ऐक ना बघायला फॉर्म केला ना एक फॉर्म घेऊ ना. आता कन्याकुमारीला जायचं ठरलंय. मग आता जायचंय तर बघू तिथं बघण्यासारखं काय आहे का. तर पण आहे ना
कन्याकुमारी काही बघण्यासारखं नीट वाटत नाही, म्हणून आता केरळची ट्रिप भेटते काय बघायचं. तुम्हाला आत्तापर्यंत विषय काय झाला की कळलंच असेल, आमचं जे तिकीट होतं ते होतं रात्री 2 वाजेच्या ट्रेनचं आणि आम्ही आलो दुपारी 2 वाजेच्या ट्रेनला. मग आता चाललंय आमचं कन्याकुमारीचं ट्रेनचं तिकीट काढायचं. मग आता सगळ्या कोणाचं कन्फर्मेशन घ्यायचं आहे आणि मग तिकीट काढायचं. मग मित्र याच्याविषयी काय म्हणतात मग मी त्यांनाच जाऊन विचारतो. आणि हा ब्लॉग लय मोठा झालाय म्हणून ह्याला इथंच थांबवतो. उरलेली स्टोरी उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगतो. रामकृष्ण हरी.